संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींनी जेलमध्ये कैदी असताना एका कैद्याला अमानुष मारहाण केल्याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। हे संपूर्ण प्रकरण बाहेर आल्याच्या नंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात राज्यात खळबळ उडाली आहे। कराड गँगची दहशत पुन्हा एकदा जेलमध्ये पाहायला मिळाली। याच संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल? देशमुख खून प्रकरणातील कैद्यांकडून यापूर्वी देखील वारंवार मारहाण होत असल्याचे आरोप होत होते, मात्र काल एक कथित ऑडिओ क्लिप कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि पुन्हा एकदा अशा प्रकारचा प्रकार समोर आलाय। या संदर्भात तुम्ही सुद्धा अनेक वेळा अर्ज केलेले होते। नाही, ह्याची दखल घ्यायला पाहिजे होती। आता मी पुढच्या आठवड्यामध्ये सीएम साहेबांशी एक पत्रव्यवहार करणार आहे की हे वारंवार चाललेले जे प्रकार आहेत जेलमधले त्याला कायमचं बंद करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल या संदर्भात मी चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे जाणार आहे आणि लेखी पत्र देणार आहे की यांचं सगळ्यांचं वेगवेगळ्या जागेवर ट्रान्सफर केलं पाहिजे, कारण इथं ज्या गोष्टी आहेत ज्या घडत आहेत चुकीचे प्रकार ते सातत्यानं घडत आहेत, यावर गंभीर पाऊल उचलण्यासाठी मी त्यांना विनंती करणार आहे। असं वाटतंय का की सुरुवातीपासून त्यांच्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती होती, असं तुम्ही सुद्धा म्हणालात, एक शक्ती काम करते? आज सुद्धा त्यांनी मारहाण केल्यानंतर अनेक वेळा त्या गँगचे दुसऱ्या गँगसोबत किंवा दुसऱ्या कैद्यांसोबत मारहाणी झाल्या किंवा वाद झाल्यानंतर दुसऱ्या कैदींना बाहेर पाठवलं जातं, मात्र आजपर्यंत एकही यामधला कैदी बाहेर नाही। त्याचं जेल प्रशासनानं उत्तर दिलं पाहिजे की कुणाशी भांडण झालं कुणाशी, तरी ते ज्याच्यासोबत भांडण झालंय किंवा यांनी ज्याच्यासोबत भांडण केलं त्यालाच ट्रान्सफर केलं जातंय, या लोकांना तिथंच ठेवलं जातंय। म्हणजे काहीतरी अदृश्य शक्ती किंवा ह्यांना खूप मोठ्या प्रमाणात अभय आहे तिथं। तर ही देखील चर्चा मी सीएम साहेबांशी करणार आहे आणि यावर गंभीर पाऊल उचलण्यासाठी त्यांना विनंती करणार आहे। आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। कोणकोणत्या न्यायालयामध्ये सध्या या संदर्भातले प्रकरणं सुरू आहेत आणि कुठले कुठले अर्ज पेंडिंग आहेत? काय नेमकी सध्या केसची स्थिती आहे? एक प्रॉपर्टी अटॅचमेंटचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे। एक दुसरा काल अर्ज दिलेला आहे की जे खाती सीज केलेली आहेत ती म्हणजे ओपन करण्यात यावी म्हणून, त्याच्यावर आमच्या फिर्यादींच्या वकिलाचं म्हणणं मागवलेलं आहे, परंतु आम्ही जे वकील आहेत आपले सरकारी ते आपलं म्हणणं त्यांना येणाऱ्या तारखेला सादर करतील। बाकी बेल ॲप्लिकेशन सगळे रिजेक्ट झालेले आहेत आणि आता येणाऱ्या 7 तारखेला म्हणजे साक्षीदारांची लिस्ट देण्यात येणार आहे आणि केस चालू होणार आहे। दुसऱ्या बाजूला निवडणूक लागलेली आहे, पोटनिवडणूक सुरू आहे। भाऊजाई तुमच्या आणि संतोष देशमुखांच्या पत्नी यांचा अर्ज आहे आणि आणखी एक अर्ज आहे, म्हणजे बिनविरोध होणार अशी चर्चा होती, मात्र ती होत नाही। आता कशा प्रकारे तुमचा प्रचार सुरू आहे? नाही, प्रचार सगळे जे गावकरी आहेत जे संतोष अण्णाला मानतात, संतोष अण्णाचं एक वाक्य होतं की एक माणूस सगळ्या गावाला काही देऊ शकत नाही, परंतु एक माणूस काय करू शकतो त्याची प्रचिती मागच्या 15 वर्षापासून सगळ्या गावाला संतोष अण्णांची होती की संबंधित व्यक्तींना किंवा गावकऱ्यांना काही देणं झालं नाही तर त्यांचं काही घ्यायचं नाही असं वाक्य होतं आणि प्रामाणिक काम करायचं। त्याच्यानंतर एक म्हणजे शाश्वत काम करण्यावर त्यांचा जास्त भर होता आणि आत्ता त्याच अनुषंगानं आम्ही जे काही विजन आहे पुढचं, जे काही राहिलेल्या 18 महिन्याचा कालावधी आहे ते सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, आता बरंच या 1-1.5 वर्षामध्ये आपण या केस संदर्भात अख्ख्या महाराष्ट्रात फिरलो आणि ते फिरणं गरजेचं होतं, पाठपुरावा करणं गरजेचं होतं, नाहीतर सगळं गावकरीच म्हणले असते की आपल्याला केस महत्त्वाची होती। आज देखील केस महत्त्वाची आहे, उद्या देखील केस महत्त्वाची आहे आणि वारंवार मी तेच सांगतो की आपल्यासाठी केस खूप महत्त्वाची आहे, कारण का या केसमध्ये सगळ्या महाराष्ट्राने जीव ओतलेला आहे। आपल्याला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत सगळे आहेत। पण येणाऱ्या 18 महिन्याच्या काळात आपण प्रत्येक मंत्री महोदयाकडे जाऊन, प्रत्येक आमदार खासदारांकडे जाऊन संतोष अण्णाचं जे स्वप्न होतं, संतोष अण्णाच्या स्वप्नातील जे गाव होतं, संतोष अण्णांच्या ज्या संकल्पना होत्या ते सगळे संकल्प केलेले गावकऱ्यांना सोबत घेऊन आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत। धन्यवाद। आपल्यासोबत धनंजय देशमुख होते आणि कैद्यांना मारहाण झाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या नंतर आता ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि सर्व कैद्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात यावं या संदर्भात देखील ते मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। कॅमेरा पर्सन प्रमोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।